नवी मुंबई विमानतळ होतंय त्या बाजूलाच त्यांनी प्लॉट दिलेला आहे। त्या ठिकाणी आपण बघाल तो प्लॉट करोडो रुपयाचा आहे। त्यामध्ये 61,000 मीटरचा तो प्लॉट आहे। त्यामधील 8,000 मीटर त्यांनी ऑलरेडी बिल्डरांना देऊन टाकलेला आहे आणि उर्वरित देण्यासंदर्भाची प्रोसिजर चालू आहे। त्याच मध्ये आम्ही उद्याच्या आंदोलनामध्ये तो प्लॉट रद्द व्हावा आणि तो राहिलेले प्रकल्पग्रस्त जे आहेत, राहिलेले ज्यांनी सिडकोसाठी जमिनी दिल्या त्यांना मिळावा यासाठी मागणी करणार आहोत। तसेच ह्यांनी जो भ्रष्टाचार केला, संजय शिरसाट आणि नगर विकास खात्याचे जे मंत्री होते त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आज जे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत त्यावेळेसही होते एकनाथ शिंदे यांना आम्ही जबाबदार धरणार आहोत आणि त्यांच्या संगनमताने ज्यांनी त्या ठिकाणी बसलेले सिडकोचे एमडी सिंगल ह्यांना सुद्धा आम्ही जबाबदार धरणार आहोत आणि उद्याचा धडक मोर्चा आम्ही सिडकोवर काढणार आहोत। स्थानिक प्रकल्पग्रस्त उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील। प्रमुख उपस्थिती असेल तर रोहितदादा पवार असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, या ठिकाणी आव्हाड साहेबांना पण सांगितल्याचं मला समजतंय। या ठिकाणचे जे पक्षाचे प्रमुख नेते येतील। हे जे आंदोलन आहे कोकण भवन समोर या ठिकाणी मेट्रोचा जो ब्रिज बनलेला आहे हे पेट्रोल पंपच्या बाजूला तिथं आम्ही जमणार आहोत। तिथून आम्ही सिडकोला जाणार आहोत। सिडको मध्ये संजय शिरसाट अध्यक्ष असताना एक मोठा भ्रष्टाचार झाला। तो भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी उघडकीस आणला आणि सिडको मध्ये वास्तविक 12.5% जो कायदा आहे, जो प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा कायदा आहे, या कायद्याचा दुरुपयोग करून संजय शिरसाटांनी एका अपात्र व्यक्तीला 12.5% मध्ये बसून जागा दिली। याच्या मागे फार मोठं अर्थकारण झालं असाही आरोप आहे। अनेक कलेक्टरांनी ज्या डुवलकरांचा अर्ज फेटाळला होता, अनेक सिडकोच्या वेगवेगळ्या मॅनेजिंग डायरेक्टरनी तो अर्ज फेटाळला होता, त्यांना पहिल्याच बैठकीमध्ये पात्र करून ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाची अजून स्टे आहे, सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकरण न्याय प्रवेश असताना देखील संजय शिरसाटांनी निर्णय घेतला कसा, हा पहिला प्रश्न। ह्याच्या मागे अपात्र व्यक्तीला तो दिला प्लॉट देण्यात कसा आला, हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, ह्याच्यामध्ये फार मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला अशी देखील आमच्याकडे माहिती आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुमोटो याच्यावर कारवाई करून संजय शिरसाटांना मंत्रिपदावरून मुक्त करावं, त्यांची उचलबांगडी करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी मागणी आहे। आम्ही सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश यांना देखील पत्र लिहिणार आहोत, ईडीला देखील पत्र लिहिणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील रोहित पवार पत्र लिहिणार आहेत।